बाई आता ह्या माझ्या मुलीला आवरावं कसं काय कसं करावं काही कळना. थांब आता हिला कामालाच लावते मी आता. काय कसं तर बघा आता पुढं. आता ही माझी मुलगी ना आता जरा मोठी होत चालली ना, वर्षाची होईल आता. ती कशीच काय ऐकायला मागत नाही. राग तर येतो, डोकं काय आपटीन, मग काय काय करील सांगताच येत नाही. मग त्याच्यासाठी तिला बघा कामाला लावली. दुधाचा ग्लास काचेचा, त्याच्यात काय हात जात नाही माझा. म्हटलं हिला थांब आता तुला कामाला लावते. मग आता तिला मग काचेचा ग्लास धुवायला माझा हात घुसत नाही. तिचा हात स्वच्छ होण्यास, काचेचा ग्लास स्वच्छ होण्यासाठी तिच्या हातात घातलं त्या ग्लासात आणि म्हटलं कर जरा काम कर. आणि तशी दात घाशी ती अशी घाशी ती तशी घास ग्लास. काय तिला लय हसू आलं. तिला कळलंच नाही मम्मा काम करून घेते ते. इकडं आत्याबाईचे ब्लाऊजचे 2-4 दिवस झाले त्यांचं चाललं होतं माझ्या ब्लाऊजची शिलाई ब्लाऊजची शिलाई फायनल त्यांच्या ब्लाऊजची शिलाई बसून टाकली. आणि मग म्हटलं काहीतरी करावा आगळं वेगळं. जरा त्या उशांना जरा छान सजवूया म्हटलं. तर मग चला मग काय केलं कसं केलं तर बघा. तर काय ना एवढा सगळा पसारा घातला आणि मग त्यांना ती क्रिएटिव्हिटी केली. क्रिएटिव्हिटी करायचं म्हटलं गावभर पसारा तर झालाच पाहिजे. ही आत्याबाईंना जरा कडकमधली उशी लागत होती मग केली, पण त्याची जरा उंची जास्त झाली. म्हटलं तुमच्या हिशोबाने बांधा मारा, काय करायचं ते भरा आणि नंतर टाचायला द्या. आणि बघा हे मी 2 उशा केल्या त्या माझ्या छान आहेत ना ह्या. क्रिएटिव्ह केल्या जरा थोड्याशा वेगळ्या चौकोनीच उशा होत्या, पण त्यांना रिन्युएशन केलं कागद कपडा लावून. आता एवढं सगळं केलं काम सगळं घरातलं उरकल्यानंतरनं असा. पण त्याच्यानंतर असा मला सगळे गावभर दिसणारा पसाराच दिसत होता, कारण का बराच वेळ मी त्याच्यावर बसलेले होते. आणि मग तो पसारा उरकायला बराच वेळ गेला. तोपर्यंत म्हटलं आता हिला काही कुठंतरी ठेवावा. तोपर्यंत इथं ठेवायला गेले तर हिची करामती बघा काय चाललं हिचं. कुठं पाय देऊ, कुठं काय सपोर्ट भेटतोय. मग म्हणजे मी कुठंतरी उंदरासारखी तुरतुर चढते. हिच्याकडं बघा ना तुम्ही बघा हिच्याकडं कसलं डोकं चालते तिला. इथं पाय द्यायचा तिथं पाय द्यायचा म्हणजे मी वरती जाईल. गेली मग फायनली वरती जाऊन बसली. आता हे मी 2 ते 3 वेळा तिला खाली घे वरती घे खाली घे वरती घे व्हिडिओ. पण ती काय राहायला मागं ही अशीच तिची करामत चालू राहणार आहे. मला कळलं आता ती तर त्या रूममध्ये तिला ह्याच्यासाठीच जायचं असतं, कारण का ती मोठी खिडकी आहे. मी किचनमध्ये बसवते तिला, पण तिथं चढता येत नाही. पण इथं तिला स्वतः चढता येतं आणि खिडकीतून ह्याला आवाज दे त्याला आवाज दे बोलता तर येत नाही. फक्त आरडाओरडा करायचा, अट्रॅक्शन घ्यायचं. सोडली कुठं नाही खाली तर चालली बघा बाई कुठं आता वरती चालली डाळ चढून. तिला असा दम नावाचा प्रकारच नाही. तुरू नुसतं चढणे. आणि हे सगळं शिकवलं हे माझ्या नामाने तिला. चल बाई नाही रांगतोय तिच्याबरोबर. असं कसं असतं माहिती का, दादा लोक जे मोठे असतात ना त्यांना असं लहानांना जीवाला जपायला शिकवायचं असं काही नसतं, पण काहीतरी उद्योग घालायला शिकवायचं असं माझा नाम आहे. त्यांनी तर कंप्लीट उद्योग घालायला शिकवलेलं आहे माझ्या सोनूला. आता ही काय ऐकत नाही. आणि समजा मी गोठ्याकडे तिथं ना गायांना खायला बियला टाकायला गेलं ना, ती सर्रास तुरू वरती चढून येते. माणसाला वाटतं बाबा रस्ता आहे, रस्त्याला गाड्या येतील काही नाही. या वारकल्या पोरांना काय भीती वाटत नाही काय. बघा चालली रस्त्याच्या पलीकडं. त्याच्यानंतर ना संध्याकाळचा स्वयंपाकाचा टायमिंग झाला तर खरं झाला, पण हे मला स्वयंपाकही करणं आहे, पोरांनाही बघणं आहे. पोरांनाही बाहेर जाऊन देणं नाही, कारण का पावसाचे दिवस चालू आहे, ऊनही येतं आहे. जरा गवत बिवत आहे पुढं, कुठं आला वाघ कुठं आला साप, त्यापेक्षा त्यांना घरात कोंडून ठेवलेलं परवडलं. आणि ह्यांचं बघा हिला खिडकीत बसवली का ह्याला पण खिडकीत बसायचं असतं. दोघांचं तिथं भांडण होतं. रडू बघू काय करू अशी तर आहे. मला करायची होती गवारीची भाजी, पण भाजी काही निवडलेली नव्हती. गवार निवडायला घेतली पोरांचं बघा गावभर पसारा घालून ठेवला त्या गवारीचा. हा बाबा बघा तर फार करच केला ह्यांनी पोरांनी. कुठं काय करतील आणि काय नाही, एका जागी शांत बसण्याचं हे नाही. आणि हिला इथं बसवली होती. आणि नंतर दोघांना फेफरं काय भरलं असं मी गावावरच निवडते. ते बघा दोन्हीच्या दोन्ही अशी कशी करतात ते मला. चिटकून बसायचं आणि वरडायचं आणि रडायचं हे असंच चालतं बाई ह्यांचं. बघा मी कॅमेरा धरला हे वरती घालल्याच्या नंतर सोनू वरती बघती. लई चॅप्टर डॅम्बिश झालेली डॅम्बिश. आणि त्याच्यानंतर मग ह्यांचं कानं पिणं झालं, सगळ्यांचं झालं. हा राडा पसारा उरकणंच आहे, त्याच्याशिवाय काही शो आहे का माणसाला.
जग असं ठेवलं आणि मरलं बिरला माणूस तर म्हणतील बाई याला भांडी बिंडी घासून नाही मी त्याच्यात असते ना तरी करण्याचे जोक होतात. चला जाऊ द्या, इग्नोर करा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. कारण का नुसती धावपळ, पोरांची धावपळ, स्वरांची धावपळ असंच चाललं आहे. कमेंट करून नक्की सांगा.